नमस्कार मंडळी. सोयाबीनला आंतरमशागत कधीपर्यंत करावी? सोयाबीनला आंतरमशागत आवश्यकता आहे का, गरजेची आहे का, असे काही प्रश्न शेतकऱ्यांचे आमच्याकडे येत आहेत. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे उगवणपूर्व तणनाशक डायक्लोसोलॉम म्हणजे अमोनी किंवा स्ट्रॉंग आर्म वगैरे आपण जर वापरला असेल तर सोयाबीनला आंतरमशागत साधारणतः 25 दिवसापर्यंत, पेरणीपासून 25-30 दिवसापर्यंत करू नये. 30 दिवसाच्या दरम्यान एखादी आंतरमशागत करू शकतो आपण फूल येण्यापूर्वी. आणि इतर सोयाबीनला मात्र आंतरमशागत ही फूल लागण्यापूर्वीच आटपावी. फूल लागल्यानंतर कुठल्याही डवरणी, गोल्ही किंवा आंतरमशागत फूल लागल्यानंतर सोयाबीनमध्ये बिलकुल करू नये. कारण सोयाबीनचे मुळं हे तुटू शकतात. आंतरमशागत जर फूल लागल्यानंतर केली तर फुलगळ होऊ शकते आणि तिथं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे जे काय आंतरमशागत करायची ती फूल लागण्यापूर्वी आणि फूल लागल्यानंतर आंतरमशागत करू नये. धन्यवाद.